आज आपण पावभाजी करूया। पावभाजीसाठी हे वाटाणे, फ्लॉवर, बटाटा, टमाटा, सिमला मिरची हे सगळं साहित्य घेऊन कुकरमध्ये याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। वाटाण्याच्या शेंगा, वाटाणे, फ्लॉवर, सिमला मिरची, टोमॅटो, बटाटा। आता एक फ्लॉवरचा गड्डा आहे, 5 ते 6 बटाटे आहेत, 3 टोमॅटो आहेत, 1 सिमला मिरची, अर्धा किलो वाटाणा। हे सगळं आता कुकरमध्ये आपण घेऊया आणि त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। आता ही भाजी सगळी शिजून झालेली आहे। आता आपण ही छान फेटून घेऊया। पावभाजी करण्यासाठी आपण कढईत थोडं तेल घेतलंय, बटरही तुम्ही घेऊ शकता। मी थोडं बटर पण घेते। बटरमुळे पावभाजीला टेस्ट खूप छान येते। तळलंय त्यात आता आपण टाकून घेऊया कांदा। कांदा छान परतून घेऊया गुलाबीसर। आपण आता टाकून घेऊया आलं लसूणची पेस्ट। एक चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट भाजीला रंग येण्यासाठी 2 पोहे चमचे। आणि त्यात तुम्हाला भाजी जर तिखट हवी असेल तर त्यात तुम्ही 1, 2 किती तुम्हाला हवं त्याप्रमाणे तेवढं तिखट तुम्ही वरून घालू शकता। ह्यात टाकून घेऊया पावभाजी मसाला। अर्धा मी परतताना टाकते आणि अर्धा भाजी टाकल्यानंतर भाजीवर टाकून घेणार आहे। आता त्यात शिजून घेतलेली आणि फेटून घेतलेली सगळ्या पावभाजी एकत्र असलेली त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। आधी अर्धी भाजी टाकून मिक्स करून घेते आणि परत ती वरून अर्धी भाजी टाकून घेऊया, म्हणजे मसाला छान मिक्स होईल पावभाजीचा। नाही उरलेली भाजी टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। परत उरलेला हा मसाला पावभाजीचा वरून टाकून घेते। जवळजवळ पाव वाटी पावभाजी मसाला त्याच्यात टाकायचा आहे। पावभाजी मसाल्याच्या सोबत आपलं घरचं लाल तिखट आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी तिखट हवी असेल त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे। भाजी करताना एकदम घट्ट करायची नाही, कारण ती भाजी पावाला लागली पाहिजे। त्यामुळे थोडीशी भाजी पातळच करायची आणि शिजल्यानंतर ती आपोआप घट्ट होते। एकदम घट्ट भाजी केली की ती पावाला लागत नाही। त्यामुळे साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवून ही भाजी करायची। अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची। आता 5 मिनिटं आपण भाजी उकळू देऊया। चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया। सारखं सारखं खाऊन आपल्याला तेच खाऊन कंटाळा येतो, तेव्हा एखाद्या वेळेला पटकन पावभाजीचा मेनू ठरवायचा आणि पटकन जेवायला बसता येतं। कारण पावभाजी ही अगदी झटपट होते, फक्त सगळ्या भाज्या जर घरात तुमच्या अवेलेबल असल्या तर। आणि अशाही आणूनही पटकन भाज्या आत्ता लगेच आणल्या आणि बनवलंय तरी पटकन होते। तेव्हा बाहेरून पावभाजी कशाला आणायची, घरीच पावभाजी बनवायची। बाहेर मिळते त्याच्यापेक्षा पण अतिशय सुंदर भाजी घरी तयार होते। करून बघा, आणि ती आपल्याला घरी मोठ्या क्वांटिटीमध्ये खायला पण मिळते। भाज्या भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे ती पण पौष्टिक भाजीच ठरू शकते। ही सगळ्यांना आवडणारी आहे, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडते।
त्यामुळे तुम्हीही नक्की घरी करून बघा. झटपट होणारी सोपी आणि टेस्टी भाजी. अशा प्रकारे ठेवायची कन्सिस्टन्सी. कोणी पटकन पाहुणे आले, आपल्याला कंटाळा आलाय, एखादं काहीतरी फंक्शन आहे, तोंडाला अगदी वेगळी चव येण्यासाठी पटकन झटपट करू शकतो आपण ही पावभाजी. आणि अगदी बाहेरपेक्षा छान चवीची. त्यात आता आपण टाकून घेऊया कोथिंबीर. बघा झाली की नाही झटपट तयार पावभाजी. तुम्हीही करून बघा. ह्याच प्रमाणामध्ये सगळा मसाला वगैरे टाका. कमेंट्स द्या तुमची पावभाजी कशी झाली. तुम्ही ह्या पद्धतीने केली तर खात्रीने सांगते एकदम टेस्टी पावभाजी तयार होते. तेव्हा तयार आहे झटपट बाहेरपेक्षा छान टेस्टी पावभाजी. पावभाजीचा छान अगदी घमघमाट सुटलाय. एकीकडे आपण हे पाव बटरमध्ये तव्यावरती शेकून घेतोय पावभाजीसाठी. काकडी, गाजर, लिंबू, टमाटा शेकून घेतलेले हे पाव आणि तयार झालेली ही पावभाजी. चला तर मग पटकन आता आपण पावभाजी खायला बसूया. आधी आता आपण त्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया. तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये बटर टाकून घ्या. तुम्हाला ही झटपट होणारी पावभाजी आवडली का मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.